नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा मराठी. तिसरी जी कविता आहे, या तिसऱ्या कवितेचं नाव आहे आला पाऊस. तर ह्या आला पाऊसचे स्वाध्याय आपण बघणार आहोत. तर प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे. चौकटी पूर्ण करा. अ. पाऊस आल्यावर ओले झाले. काय ओले झाले रे? अंगण ओले झाले. पुढे ढगांसंगे आलेले. ढगांसंगे काय आले रे? वारे आले. गारांनी भरलेला रस्ता. लखलख लखणारी वीज. चला बघूया प्रश्न दुसरा. आकृती पूर्ण करा. आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला? पावसामुळे वातावरणात झालेले बदल लिहायचे आहेत. किती बदल लिहायचे आहेत? 4. तर तुम्ही सांगा बरं पावसामुळे काय काय होतं? पुढे प्रश्न तिसरा आहे. कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करायचे आहे. म्हणजे ह्या कवितेतील ओळी तुम्हाला दिलेल्या आहे. पहिल्या ओळी काय आहे बघा. आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुटती. याचा अर्थ काय रे? काळे ढग आकाशात फिरत आहेत. वारा जोरात वाहत असल्यामुळे ढग इकडून तिकडे वेगाने वाहत आहे. कशासारखे? हत्तीसारखे. पुढचा प्रश्न बघा. आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. याचा अर्थ काय आहे? पाऊस सुरू झाल्यावर पक्षी भिजतात. ते थंडीने थरथर कापतात आणि पंख मिटवून शांत सुद्धा बसतात. हा आहे या ओळींचा अर्थ. चला बघूया प्रश्न चौथा. खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. पहिला प्रश्न आहे. पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होतात, घरात पटकन पळतात. का पळत असतील रे? मग याच्या त्या ओळी लिहायच्या तुम्हाला शोधून बरं का. मग ह्या ओळी ह्या अर्थ सांगणाऱ्या ओळी कुठल्या आहे कवितेतल्या? आला पाऊस वीज लखलखून, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पटकन पळतात. ओके. नेक्स्ट बघा. ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसत होती. मग आता हे सांगणारी कवितेतील कुठली ओळ आहे? आला पाऊस मध्ये पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. त्यानंतर तुम्हाला विचार करायला लावणारे काही प्रश्न सुद्धा इथे दिलेले आहे. प्रश्न पहिला बघा. पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. म्हणजे तुम्ही कधी पावसात भिजलेले आहे का रे? येस. मग काय लिहिणार तुम्ही? आम्ही पावसात भिजलेलो आहोत. आम्हाला खेळताना पावसात भिजताना खूप आनंद होतो. मला पावसात भिजायला खूप आवडते. मित्रांसोबत कागदी होड्या आम्ही बनवतो आणि काय करत असतो? जिथे पाणी साचलेलं आहे तिथे आम्ही सोडत असतो. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय लिहिणार रे? पावसाळा सुरू होतात निसर्गात कोणते कोणते बदल होतात? तुमच्या शब्दात लिहायचे आहे. तर झाडी सगळीकडे हिरवीगार होतात. नद्या आणि ओढे पाण्याने भरतात, ओसंडून वाहतात. सगळीकडे थंड हवा सुटते. सगळीकडे हिरवेगार होत असतं. हे काय होत असतं? पावसाळ्यात होणारे बदल आहे. पुढचा प्रश्न बघा. शब्द साखळी काय करायची आहे? आपल्याला पूर्ण करायची आहे. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा आणि लिहा. आता सांगा बरं. म्हणजे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहे. गारा, सारा, हरे, बरे, गळती, बसती, हसते, दिसते. आता शब्द साखळी बघा. आकाश. आकाश शब्द साखळी कशी पूर्ण करणार? आकाश, ढग, ढगांचा गडगडाट, मग टाळी आणि इमारत. पुढे इमारत. इमारत टेबल, लाकूड, डबा, बाटली. पुढे प्रश्न तिसरा. पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. आता पावसाशी काय काय आहे बघा. ढग आल्यानंतर पाऊस येत असतो. वीज चमकत असते म्हणून वीज लिहा. पाऊस आल्यानंतर इंद्रधनुष्य दिसतो, इंद्रधनुष्य लिहा. गारा पडत असतात, पावसाचे थेंब पडत असतात. आपण छत्री वापरत असतो. नदी नाले ओसंडून वाहत असतात म्हणून नदी लिहा, नाले लिहा. नंतर नद्यांना पूर येत असतो. हे सगळे काय आहे? पावसाशी रिलेटेड शब्द आहे. पुढे बघा. घर या शब्दाशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहे. आता घर म्हणजे घरामध्ये सगळ्यात पहिली काय असते? आपली आई. म्हणून आई लिहा. मग बाबा लिहा. आपलं पूर्ण कुटुंब असतं. त्याच्यानंतर घरामध्ये काय काय असतं? स्वयंपाकघर असतं, दार असतं, खिडक्या असतात, खोली असतात. हे सगळे घराशी संबंधित शब्द आहे. प्रश्न 5मध्ये आपल्याला लिहायचं आहे. कवितेतील खालील समानार्थी शब्द शोधून लिहा. मग आता रस्ता या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आला आहे? मार्ग. घरासाठी काय आहे? गृह. नदी सरिता आणि आकाशासाठी समानार्थी शब्द काय आलेला आहे? नभ. पुढे आपण बघणार आहोत प्रश्न 6वा. एक वचन आणि अनेक वचन यांसारखे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. मग आता तुम्हाला खूप सारे शब्द दिलेले आहे. यांचं एक वचन करा किंवा अनेक वचन करा, सारखंच येणार आहे. तर मग सगळ्यात पहिले आहे पाणी. पाणीचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच येणार आहे. दूध आहे, त्यानंतर धान्य आहे, जंगल,
सोने या सगळ्यांचे काय आहे एकवचन आणि अनेक वचन शब्द सारखे आहे. सो अशा पद्धतीने आज आपण पाऊस या कवितेचा पूर्ण स्वाध्याय बघितला आहे. चला आपण इथे थांबूया. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.